Hello students, good morning. Today we are going to discuss about the direct evidences of the evolution is from the fossil records. From the fossil records. Okay. So the paleontology, paleontology, it deals with the study of fossils. Study of the fossils. Paleontology it deals with the study of the fossils. Okay. The fossils means what? The fossils they are the remains and or the impressions of the organism that lived in the past. Okay. So these are the fossils are the remains. Okay. म्हणजे जे काही या ठिकाणी फार पूर्वी जे या ठिकाणी जे शिल्लक त्याचे अवशेष राहिले तर ते अवशेष म्हणजे द फॉसिल्स आर द रिमेन्स ओके अवशेष अँड ऑर द इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम अँड ऑर इम्प्रेशन ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे या ठिकाणी जमिनीमध्ये जे या ठिकाणी किंवा रॉकमध्ये जे या ठिकाणी काढले गेलेले ॲनिमल आहेत तर त्यांचे जे ठळक त्या ठिकाणी जे छापे उठले आहेत किंवा त्यांचे जे बोन्स वगैरे ह्यांचे जे या ठिकाणी इम्प्रेशन्स त्या ठिकाणी आहेत तर त्याचं सगळ्यात स्टडी म्हणजे पॉलिओन्टॉलॉजी ओके सो पॉलिओन्टॉलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स the fossils they are nothing but the remains and or the impression of the organism okay that lived in the past ओके पास्ट मध्ये त्या ठिकाणी जेव्हा आपण पृथ्वीचं एज स्टडी करतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी त्याची पूर्ण जो कालावधी आहे तो वेगवेगळ्या पिरियड्समध्ये इरामध्ये आपण त्या ठिकाणी त्याला इपोक्समध्ये वगैरे आपण या ठिकाणी डिवाइड केलेले आणि प्रत्येक हे जर आपण त्या ठिकाणी इरा वगैरे स्टडी केला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की प्रत्येक इरामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स त्या काळातले त्या ठिकाणी जमिनीमध्ये किंवा रॉकमध्ये वगैरे त्या ठिकाणी त्याचे अवशेष त्या ठिकाणी आहेत आणि त्यात ते जे अवशेष आहे त्याच्यावरून आपल्याला इव्होल्युशन कसं झालं त्याचा आपण या ठिकाणी स्टडी करतो किंवा त्या ठिकाणी ते आपल्याला पुरावे देतात की हे इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे तर या ठिकाणी मग पॉलिओन्टॉलॉजी ही एक ब्रँड दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स या ठिकाणी पॉलिओन्टॉलॉजीमध्ये काय केलं जातं फॉसिल्सचा स्टडी केला जातो तर फॉसिल्स मीन्स दे आर द रिमेन्स फॉसिल म्हणजे काय जे अवशेष जमिनीमध्ये राहिलेत किंवा ज्याचे प्रिंट्स त्या ठिकाणी जमिनीमध्ये आहेत इम्प्रेशन्स आहेत ऑर्गॅनिझमचे दॅट लिव्ह इन द पास्ट ओके सो दॅट आर नोन ॲज द फॉसिल ओके सो द लिओनार्डो द विन्सी is called as the father of paleontology. He is known as the father of paleontology. Okay. He is known as the father of paleontology and the modern paleontology was established by the Georges Cuvier. Okay. The modern paleontology was established by Georges Cuvier in 1810. Okay.
Georges Cuvier is referred to as the founder of modern paleontology. He is a founder of modern Georges Cuvier. He was known as the founder of modern paleontology. Okay. लिओनार्डो दा विन्सी ज्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं, फादर ऑफ पॅलिओन्टॉलॉजी. आणि मॉडर्न पॅलिओन्टॉलॉजी कोणी दिलेली आहे, ते जॉर्जेस क्युव्हियरने 1810 मध्ये. सो ही इज नोन ॲज द फाउंडर ऑफ मॉडर्न पॅलिओन्टॉलॉजी. मॉडर्न पॅलिओन्टॉलॉजीचे फादर त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. सो देअर आर द टू ब्रांचेस ऑफ पॅलिओन्टॉलॉजी. टू ब्रांचेस of paleontology. So these two branches are, number one, that is the paleogeology, and second, paleobotany. Paleogeology and the second, paleobotany. Okay. So paleogeology, it is related, deals with the study of fossil animals. Okay. Study of animal fossils. And the paleobotany, it deals with the study of the plant fossils. Plant fossils. Okay. So the study of fossil is important to understand the lines of the evolution. Okay. जर इव्होल्यूशन कसं घडलं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी फॉसिलचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. ओके. सो दिस फॉसिल स्टडी, it gives the line of evolution of many invertebrates and the vertebrates. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इनव्हर्टिब्रेट्स आणि व्हर्टिब्रेट्स हे कसे इव्हॉल्व झाले हे स्टडी करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी पॅलिओन्टॉलॉजीकडे यावं लागतं किंवा या ठिकाणी आपल्याला फॉसिलकडे यावं लागतं. सो फ्रॉम द फॉसिल रेकॉर्ड देअर मे बी कन्क्लुडेड दॅट द सम कन्क्लुजन्स दे आर ड्रॉन फ्रॉम द फॉसिल रेकॉर्ड्स अँड दॅट कन्क्लुजन्स फ्रॉम फॉसिल रेकॉर्ड्स. म्हणजे फॉसिल्स या ठिकाणी त्यांचा अभ्यास केल्यानंतर किंवा हे जे फॉसिल्स आपण रेकॉर्ड म्हणून इव्होल्यूशनचा रेकॉर्ड म्हणून या ठिकाणी अभ्यासत असताना त्याच्यामधून या ठिकाणी काही कन्क्लुजन्स काढले गेले. ओके. सो मग या ठिकाणी व्हॉट आर दॅट कन्क्लुजन्स? सो नंबर वन, इव्होल्यूशन हॅज टेकन प्लेस फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स. ओके. फर्स्ट कन्क्लुजन, इव्होल्यूशन हॅज टेकन प्लेस from simple to complex. From simple to complex. Okay, it is the first conclusion. Okay. So evolution has taken place from simple to complex in a gradual way. In a gradual way. म्हणजे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सिंपल फॉर्म पासून कॉम्प्लेक्स फॉर्म कडे या ठिकाणी हे इव्होल्यूशन होत गेलेलं आहे. ओके. इन इन्क्रीजिंग ऑर्डर. ग्रॅज्युअल वे ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर. ओके. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये सिंपल फॉर्म पासून कॉम्प्लेक्स फॉर्म कडे या ठिकाणी ग्रॅज्युअल त्या ठिकाणी इव्होल्यूशन जे आहे तर ते चेंजेस त्या ठिकाणी घडत गेले किंवा इव्होल्यूशन जे आहे ते घडत गेले. इट इज द फर्स्ट कन्क्लुजन. द सेकंड कन्क्लुजन, there existed a multitude of diversified animal groups, okay, and that are similar to the animal groups that exist today. So there existed a multitude of diversified animal groups similar to the animal groups
similar to the animal groups that exist today. Okay. So हे conclusion काय सांगतं? There existed a multitude of diversified animal groups, okay, similar to the animal groups that exist today. म्हणजे आज जशा तऱ्हेने वेगवेगळे animalsचे या ठिकाणी ग्रुप्स आहेत. आजच्या काळामध्ये जे animalsचे वेगवेगळे ग्रुप्स त्या ठिकाणी आहेत, तर त्या ठिकाणी अशाच प्रकारे या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्राण्यांचे या ठिकाणी त्या काळामध्ये सुद्धा किंवा फार पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा असे ग्रुप्स होते. There existed असे ग्रुप्स त्या ठिकाणी होते. मल्टिट्यूड ऑफ द डायव्हर्सिफाईड ॲनिमल ग्रुप्स सिमिलर टू द ॲनिमल ग्रुप्स ऑफ दॅट एक्झिस्ट टुडे. आजच्या याच्यासारखे तेव्हा पण ॲनिमल्सचे खूप सारे ग्रुप्स होते. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की टोळक्याने राहणारे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स, ओके, तर ग्रुप्समध्ये राहणारे. देन द थर्ड कन्क्लुजन, ऑल फॉसिल्स did not appear all fossils did not appear at a time, but it appeared during the different great span of the time. Okay, so all fossils, they did not appear at the time. They did not appear at a time. एकाच काळामध्ये सगळे फॉसिल्स त्या ठिकाणी तयार झालेले नाहीत, but they appeared during different great span of time. During different great span of time. या ठिकाणी हा जो प्रचंड कालावधी जो पृथ्वीचा आहे, इव्होल्युशन होत गेलेला हा जो कालखंड आपण पृथ्वीचं वय मोजतो, तर या ठिकाणी ह्या काळामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे फॉसिल्स तयार झालेले आहेत. सगळे फॉसिल्स एकाच काळामध्ये तयार झालेले नाही. तर ऑल फॉसिल्स डिड नॉट अपीअर ॲट अ टाइम. एकाच वेळेस सगळे फॉसिल तयार झाले, बट दे अपीअर्ड ड्युरिंग द डिफरंट ग्रेट स्पॅन ऑफ टाइम. ओके. Then the next conclusion, the most primitive forms of life are found in the oldest rock. Okay, म्हणजे जर आपण oldest rockचा जर या ठिकाणी स्टडी केला तर तिथे आपल्याला मोस्ट प्रिमिटिव्ह फॉर्म्स त्या ठिकाणी सापडतात. The most primitive forms of life are found in the oldest rock. म्हणजे या ठिकाणी आपण जर ते रॉकचं एज जर पाहिलं कार्बन डेटिंग करून, तर त्या ठिकाणी जे ओल्डेस्ट रॉक होते त्याच्यामधले जे फॉसिल सापडलेले आहेत तर ते अतिशय प्रिमिटिव्ह फॉर्म मधले आहेत. ओके, तर या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला एव्हिडन्स आहे की या ठिकाणी अर्लियर फॉर्म हे सिंपल होते आणि प्रिमिटिव्ह होते. ओके, खूप प्रिमिटिव्ह आणि सिंपल फॉर्म होते. देन द नेक्स्ट कन्क्लुजन. ओके, आता या ठिकाणी हे जे कन्क्लुजन्स आहे, तर पहिलं कन्क्लुजन काय, the evolution has taken place from simple form to complex form in a gradual way in a increasing order. ओके, म्हणजे या ठिकाणी सिंपल फॉर्म टू कॉम्प्लेक्स फॉर्म असं इन्क्रीजिंग फॉर्म मध्ये ग्रॅज्युअली त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने इव्होल्युशन घडत गेलं. दुसरं, देअर एक्झिस्टेड अ मल्टिट्यूड ऑफ डायव्हर्सिफाईड ॲनिमल ग्रुप्स सिमिलर टू ॲनिमल ग्रुप्स दॅट एक्झिस्ट टुडे. जसे आज वेगवेगळे ॲनिमल्सचे ग्रुप्स आहेत त्याचप्रमाणे त्या काळामध्ये सुद्धा वेगवेगळे ॲनिमल्सचे ग्रुप असायचे. All fossils did not appear at a time, but they appeared during different great span of time. सगळे फॉसिल एकाच वेळेस तयार झालेले नाही, ते वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या टाइम स्पॅनमध्ये या ठिकाणी फॉसिल्स तयार झालेले आहेत. अँड द मोस्ट प्रिमिटिव्ह फॉर्म ऑफ लाईफ आर फाउंड इन द ओल्डेस्ट रॉक. जर ओल्डेस्ट रॉक्स आपण स्टडी केला तर मोस्ट प्रिमिटिव्ह फॉर्म आपल्याला ओल्डेस्ट रॉकमध्ये सापडतात. म्हणजे जर आपण कार्बन डेटिंग करून जर त्या ठिकाणी एज काढलं रॉकचं, तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की जे ओल्डेस्ट रॉक आहे त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह फॉर्म्स असलेले आपल्याला किंवा प्रिमिटिव्ह फॉर्म्स फॉसिल्स असलेले आपल्याला दिसतात. देन द नेक्स्ट कन्क्लुजन, फिफ्थ कन्क्लुजन, द मूव्हिंग अप थ्रू द व्हेरियस स्ट्रॅटा फ्रॉम ओल्डर टू मोर रिसेंट फॉर्मेशन देअर इज अ सक्सेशन ऑफ हायर अँड मोर कॉम्प्लेक्स फॉर्म्स ऑफ द लाईफ. ओके, म्हणजे या ठिकाणी जर आपण मूव्हिंग अप through various
strata. Village strata from older to recent. Older to recent formations. Recent formations. There is a succession of higher and more complex forms of the life. There is a succession of higher and more complex forms. Higher and more complex forms of life. Okay. So this conclusion, moving up through the various strata from older to recent formation, there is a succession of higher and more complex form of life. म्हणजे या ठिकाणी याच्या आधी तुम्हाला जे मी म्हटलं की या ठिकाणी जर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या हिरामध्ये या ठिकाणी आपण जर स्टडी केला तर या ठिकाणी ओल्डर फॉर्म टू रिसेंट फॉर्म्स, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सक्सेशन ऑफ हायर अँड मोर कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ लाईफ, म्हणजे प्रिमिटिव्ह फॉर्म पासून या ठिकाणी लाईफ जे आहे ते मोर हायर आणि कॉम्प्लेक्स फॉर्मकडे जाताना आपल्याला दिसतं. ओके. देन द नेक्स्ट कन्क्लुजन, इन मेनी इन्स्टन्सेस a group arose in one period or era and they remain scarce. Okay, but in the next period or era it become dominant. Okay, so I will write here, in many instances a group arose in one period or era and remain scarce. ओके, म्हणजे या ठिकाणी बऱ्याचशा याच्यामध्ये घटनांमध्ये असं आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी एखादा विशिष्ट ग्रुप हा एखाद्या विशिष्ट इरामध्ये किंवा पिरियडमध्ये तो तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी तो अतिशय कमी प्रमाणामध्ये किंवा विरळ झालेला आपल्याला दिसतो. ओके, बट इन द नेक्स्ट पिरियड ऑर इरा इट बिकम डॉमिनंट. ओके, बट in the next period or era it became dominant. It became dominant after undergoing adaptive radiation. Become dominant after undergoing adaptive radiation. It means what? In many instances, a group arose in one period or era and remained scarce, but in the next period or era, it become dominant. And it become dominant after undergoing adaptive radiation. म्हणजे या ठिकाणी काय एखाद्या विशिष्ट इरामध्ये किंवा पिरियडमध्ये या ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा अशा केसेसमध्ये असं दिसतं की या ठिकाणी काही विशिष्ट पिरियडमध्ये किंवा इरामध्ये एखादा ग्रुप तयार झाला आणि तो त्या ठिकाणी त्यानंतर तो त्या ठिकाणी त्या इरामध्ये तो खूप स्कार किंवा खूप विरळ होता. पण त्याच्यानंतर नेक्स्ट इरामध्ये त्या ठिकाणी काय झालं की ते ग्रुप किंवा ते जे ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार झालेले होते तर त्यांच्यामध्ये अडॅप्टिव्ह रेडिएशन्स निर्माण झाले. म्हणजे त्या ठिकाणी ते सराउंडिंग एन्व्हायरमेंटला त्यांनी अडॅप्ट करून घेतलं आणि अडॅप्ट केल्यानंतर जेव्हा त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन झालं ते जे विरळ झालेलं त्या ठिकाणी ते जे तयार झालेला ग्रुप विरळ झालेला होता तो अचानक त्या ठिकाणी डॉमिनंट झालेला दिसून येतो. ओके, म्हणजे आधी तो ग्रुप तयार झाला त्यानंतर तो विरळ राहिला, कमी प्रमाणात राहिला, पण नंतर त्याच्यामधले जे सर्वाइव्ह झाले त्यांनी अडॅप्टेशन कडून आणलं आणि अडॅप्टेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी ती जी स्पेसिस किंवा प्रजाती त्या ठिकाणी जी जन्मली होती
तर ती त्या ठिकाणी काय झाली, इट बिकम डॉमिनंट, ती त्या ठिकाणी काय झाली, डॉमिनंट झाली. ओके, देन द नेक्स्ट कन्क्लुजन, there have been many extension of the large groups. Okay, there have been many extensions of the large groups, but after establishment of the major phyla, some species of each phylum they have persisted down to the present. Okay, so there have been many extinctions. There have been many extinctions. Extinctions म्हणजे काय, की त्या ठिकाणी एखादे समजा डायनोसॉर ते काय झाले, एक्सटिंक्ट झाले, म्हणजे इथून निघून गेले, म्हणजे जगातून निघून गेले. तर देअर हॅव मेनी म्हणजे प्रजाती नष्ट झाली. सो देअर हॅव बीन मेनी एक्सटिंक्शन्स ऑफ लार्ज ग्रुप. ओके, बट आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑफ मेजर फायला, पण जनरली आपल्याला असं दिसतं, आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑफ मेजर फायला, after establishment of the major phyla, okay, some species of each phylum have persisted down to the present. Some species of each phyla or phylum have persisted down to the present. Okay, so according to this conclusion, there have been many extinctions of the large group. म्हणजे या ठिकाणी बरेचसे डायनोसॉर सारखे बरेचसे या ठिकाणी जे मोठे मोठे ग्रुप्स होते प्रजातीचे किंवा ऑर्गॅनिझमचे, ते एक्सटिंक्ट झालेले आहेत. बट आफ्टर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द मेजर फायलम, पण या ठिकाणी मोठे मोठे जे ग्रुप तयार झाले ज्याला फायलम म्हणतो, एस्टॅब्लिशमेंट ऑफ द मेजर फायलम, सम स्पेसीज ऑफ ईच फायलम हॅव परसिस्टेड डाऊन टू द प्रेझेंट. म्हणजे जरी या ठिकाणी काही प्रजाती एक्सटिंक्ट झाल्या, तर या ठिकाणी मेजर फायला जे होतं त्याच्या काही स्पेसीस जे आहेत, तर त्या ठिकाणी काय झाल्या, ते परसिस्ट झाल्या किंवा त्या ठिकाणी ते तशाच राहिल्या आणि ते आजपर्यंत त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. सो ते परसिस्टेड डाऊन टू द प्रेझेंट, आजपर्यंत त्या ठिकाणी त्या प्रेझेंट आहेत. तर या ठिकाणी दिस कन्क्लुजन, मूव्हिंग अप थ्रू द व्हेरियस स्ट्रॅटा फ्रॉम ओल्डर टू रिसेंट फॉर्मेशन, देयर इज अ सक्सेशन ऑफ हायर अँड मोर कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ द लाईफ. म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटाचा अभ्यास करतो वेगवेगळ्या पिरियडचा, तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, या ठिकाणी देयर इज अ सक्सेशन ऑफ हायर अँड मोर कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ द लाईफ. जसं या ठिकाणी इव्होल्युशन होत गेलं तसं मोर हायर आणि कॉम्प्लेक्स फॉर्म्स त्या ठिकाणी निर्माण झाले. बऱ्याचशा याच्यामध्ये या ठिकाणी असं दिसून आले की काही स्पेसीज तयार झाल्या, त्यानंतर ते अतिशय कमी प्रमाणात राहिल्या, त्यानंतर त्यांनी अडॅप्टेशन केलं आणि त्यानंतर ते डॉमिनंट झाले. त्याच्यानंतर बऱ्याचशा स्पेसीज जे आहेत, तर मेनी हॅव दे हॅव एक्सटिंक्शन ऑफ द लार्ज ग्रुप, म्हणजे बऱ्याचशा एक्सटिंक्ट झाल्या, म्हणजे एस्टॅब्लिश झाल्या होत्या या मेजर फायला, त्यातल्या काही स्पेसीज जे आहेत ते परसिस्ट झाले, त्या ठिकाणी तिथेच राहिल्या आणि आजच्या या ठिकाणी प्रेझेंट त्या परसिस्ट राहून या ठिकाणी आज प्रेझेंटमध्ये त्या प्रजाती आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, आता या ठिकाणी वन मोर कन्क्लुजन इज देअर, none of the past form like exactly like any of those now living. म्हणजे या ठिकाणी काय सांगतोय शेवटचं कन्क्लुजन, none of the past forms of life exactly like any of those now living. ओके, म्हणजे सध्यामध्ये या ठिकाणी जे जिवंत आहेत, जे ऑर्गॅनिझम अस्तित्वात आहेत, तर त्या ठिकाणी त्यापैकी कुठलाही फॉर्म हा मागच्या पास्टच्या फॉर्मशी एक्झॅक्ट सिमिलर नाहीये. नन ऑफ द पास्ट फॉर्म ऑफ लाईफ एक्झॅक्टली लाईक एनी ऑफ दोज नाव लिव्हिंग. सध्या जे अस्तित्वात आहे त्यांच्यासारखे एक्झॅक्ट फॉर्म असलेले या ठिकाणी पास्टमध्ये कोणीही ऑर्गॅनिझम
नाही, त्या ठिकाणी अडॅप्टिव्ह रेडिएशन मध्ये खूप सारे त्या ठिकाणी चेंजेस होत गेलेले. ओके, सो दिस 8 कन्क्लुजन्स दे आर ड्रॉन फ्रॉम द स्टडी ऑफ द इव्होल्युशन. म्हणजे या ठिकाणी इरा, पिरियड, इपोक्स वगैरे हे सर्व त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्ट्रॅटामध्ये फॉसिल सापडले. तर ते सर्वांचा स्टडी केल्यानंतर त्याच्यातून जे कन्क्लुजन्स त्या ठिकाणी काढले होते ते हे 8 कन्क्लुजन. ओके, हे 8 कन्क्लुजन कोणते परत एकदा आपण पाहू. द इव्होल्युशन हे सिंपल फॉर्म कडून कॉम्प्लेक्स फॉर्म कडे ग्रॅज्युअली होत जातं. दुसरं, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमलचे ग्रुप्स तेव्हाही अस्तित्वात होते आणि आजही त्या ठिकाणी ॲनिमल्सचे ग्रुप त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. त्यानंतर सर्व जे फॉसिल्स आहेत ते एकाच काळामध्ये येत नाहीत, बट दे अपियर ड्युरिंग द डिफरंट ग्रेट स्पॅन ऑफ टाइम. त्याचा मोस्ट प्रिमिटिव्ह फॉर्म हे ओल्डेस्ट रॉकमध्ये आढळतात. म्हणजे आपण या ठिकाणी व्हेरियस स्ट्रॅटांमधून असं मूव्ह होतं ना, आपल्याला असं दिसतं किंवा स्टडी करताना आपल्याला दिसतं ओल्डर फ्रॉम्स टू द मोर रिसेंट फॉर्म याच्याकडे आपल्याला येताना असं दिसतं. या ठिकाणी सक्सेशन ऑफ द हायर अँड मोर कॉम्प्लेक्स फॉर्म, म्हणजे टप्प्याटप्प्याने प्रिमिटिव्ह पासून हायर फॉर्मकडे या ठिकाणी आपण आलेलो आहोत किंवा मोर कॉम्प्लेक्स फॉर्मकडे आलेलो आहोत इव्होल्युशनमध्ये. या ठिकाणी बऱ्याचशा याच्यामध्ये असं दिसून येतं की या ठिकाणी काही ग्रुप्स एखाद्या काळामध्ये तयार झाले, त्यानंतर ते अतिशय कमी प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांनी अडॅप्टिव्ह रेडिएशन केलं, सराउंडिंग एन्व्हायरमेंटला अडॅप्ट झाले आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते एकदमच त्या ठिकाणी डॉमिनंट झाले. आपल्याकडे आपण पाहतो एखादं वीड अतिशय कमी दिसून अचानकच खूप वेगाने वाढायला लागतो, त्या पद्धतीने. त्याच्यानंतर पुढचं कन्क्लुजन, त्या ठिकाणी बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ग्रुप्स एक्सटेन्शन झालेले आहे. ठीक आहे, पण तरी त्यावेळेसचे जे मेजर फायला त्या ठिकाणी तयार झाले होते त्याच्यातले काही स्पीसीज हे आजही पर्सिस्ट डाऊन होऊन या ठिकाणी प्रेझेंटमध्ये अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर पास्ट मधला कुठलाही फॉर्म आणि प्रेझेंट मधला कुठलाही फॉर्म हे एकमेकाशी एक्झॅक्ट सिमिलर नाही. सो दीज आर द 8 कन्क्लुजन्स ड्रॉन फ्रॉम द इव्होल्युशन ऑफ द स्टडी ऑफ द अर्थ, age of the earth and the fossil records and the all these studies, paleontological studies. Okay, so to support all these conclusions, the number of examples can be given. Okay, but a few of them is like the origin of modern birds, horses, elephants, etc. So it clearly confirms that the above conclusions they are right. Okay, so there is a one example of the bird, that is example Archaeopteryx. ओके, Archaeopteryx. तर तुम्ही डायनोसॉरचे ज्युरासिक पार्क वगैरे पिक्चर पाहिले असतील, तर त्याच्यामध्ये काही मोठे मोठे एकदम असे पक्षी उडताना दाखवतात पहा. तर या ठिकाणी दॅट इज द Archaeopteryx, म्हणजे तो इमॅजिनरी आहे, फॉसिल रेकॉर्डून तयार केलेला त्या ठिकाणी ॲनिमेशन आहे ते. तर या ठिकाणी हे Archaeopteryx जे आहे तर दे आर कॉमनली नोन ॲज द रेप्टाईल बर्ड्स. दे आर कॉमनली नोन ॲज द रेप्टाईल बर्ड्स. आता या ठिकाणी रेप्टाईल्स कोण तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणी जमिनीवर येणार किंवा या ठिकाणी सरडा, पाल वगैरे, डायनोसॉर्स वगैरे सगळे रेप्टाईल्स मध्ये येतात. आणि बर्ड्स दे आर द फ्लाइंग. तर या ठिकाणी Archaeopteryx इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द रेप्टाईल्स अँड बर्ड्स अँड therefore they are known as the reptile birds. Okay, so these are the primitive birds like form. ओके, प्रिमिटिव्ह बर्ड लाईक फॉर्म या ठिकाणी हा आपल्याला दिसतो. ओके, आणि हा कुठे सापडलेला आपल्याला, फाउंड इन द रॉक्स ऑफ द ज्युरॅसिक पिरियड. म्हणजे ज्युरॅसिक पिरियड जो आहे अर्थचं या ठिकाणी आपण जे एज मोजलेले त्याच्यामध्ये जो ज्युरॅसिक पिरियड आहे त्या पिरियड मधले जे रॉक्स आहेत त्या रॉक मध्ये या ठिकाणी आपल्याला ते रेप्टाईल बर्ड्सचे अवशेष जे आहे फॉसिल, so they are also found in the rocks of Jurassic period as a fossil. Okay, so it was about the size of the crow. So जवळपास कावळ्याच्या आकाराचा किंवा साईजचा त्या ठिकाणी हा बर्ड आहे. ओके, and it is represented characters of the birds as well as the reptiles. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही पण त्या ठिकाणी कॅरेक्टर दिसतात, बर्ड्स सारखे पण आणि रेप्टाईल सारखे. ओके ओके, लाईक बर्ड्स इट हॅज द विंग्स विथ द फिदर. मी तुम्हाला आता इथे एक फिगर दाखवते, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ते अजून क्लिअर होईल. Okay, so it is the fossil of Archaeopteryx. Okay, so it is the imaginary or animation. It is the imaginary figure
or image of the Archaeopteryx. So this Archaeopteryx, okay, so this fossil Archaeopteryx, it has the certain characters, okay. आता या ठिकाणी characters कुठले पहा, तर या ठिकाणी it was about the size of crow and represented the characters of birds as well as the reptiles. Reptile like birds, it has the wings with the feathers, okay. म्हणजे जो बर्ड सारखा पण या ठिकाणी पाहिलं तर इट हॅज द विंग्स विथ द फिदर्स, म्हणजे या ठिकाणी आपल्या त्याला असे पंख त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसतात. दे हॅव बोथ रेमिजेस, रेमिजेस म्हणजे पंखाचे या ठिकाणी हे जे आहेत फिदर्स, रेमिजेस ॲज वेल ॲज रेक्ट्रिसेस. या ठिकाणी मॉडर्न बर्ड सारखे हे रेक्ट्रिसेस, याला रेक्ट्रिसेस म्हणायचं आणि हे जे आहे तर रेमिजेस. तर या ठिकाणी मॉडर्न बर्ड सारखे त्या ठिकाणी बर्ड सारखे त्या ठिकाणी त्याला विंग्स with the feather with the remiges and the rectrices, okay, as well as it has the beak. इथं या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, बीक असलेली आपल्याला दिसते. बीक म्हणजे काय, तर या ठिकाणी अशी चोच आपल्याला या ठिकाणी दिसते, ओके. पण या ठिकाणी या बीकचं एक वैशिष्ट्य आहे, दिस बीक हॅड द कोनिकल टीथ ॲज लाईक द रेप्टाइल्स. म्हणजे रेप्टाइल्सला जसे या ठिकाणी कोनिकल टीथ होते, कोनिकल टीथ म्हणजे काय, असे त्रिकोणी 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 असे त्या ठिकाणी जे टीथ होते, तर या ठिकाणी हे टीथ या ठिकाणी याच्या बीक मध्ये आपल्याला दिसतात. हा इथे इथे दिसेल बघा. तर या ठिकाणी इथे आपल्याला कोनिकल टीथ या ठिकाणी दिसतात, ओके. सो बीक इथे हॅड द कोनिकल टीथ लाईक द रेप्टाइल. जसे रेप्टाइल्सला बारीक बारीक त्रिकोणी त्रिकोणी दात असतात, तसे दात याच्या बिक्स मध्ये आपल्याला दिसतात. आणि विंग्स हॅड द क्लाउड डिजिट्स, म्हणजे या ठिकाणी याचे विंग्स मध्ये जर आपण या ठिकाणी विंग्सला इथं पाहिलं, इथे आपल्याला ह्या फिगर मध्ये आपल्या फिगर विंग, तर या ठिकाणी हे इथे आपल्याला काय दिसतात पहा, तर हे जे फिंगर्स आहेत, द फिंगर्स दे हॅव द क्लॉज. या ठिकाणी इथे असे आपल्याला हे पहा, इथे या ठिकाणी हे क्लॉज आपल्याला या ठिकाणी दिसतात. सो फिंगर्स दे हॅव द क्लॉड डिजिट्स. या ठिकाणी हे असे डिजिट्स त्या ठिकाणी क्लॉड डिजिट आपल्याला दिसतात. इट इज प्रोबेबल दॅट इट यूज इट्स फोर लिम्स फॉर फ्लाइंग. म्हणजे याचे हे जे पुढचे पाय जे आहेत, तर तो कशासाठी वापरत होता, फॉर फ्लाइंग ॲज वेल ॲज द क्लाइंबिंग. म्हणजे झाडावर चढण्यासाठी पण आणि उडण्यासाठी पण, दोन्ही कारणासाठी हे पुढचे दोन पाय जे फोर लिम्स तो वापरत होता, ओके. आणि इट्स स्केलेटल फ्रेमवर्क जर आपण या ठिकाणी पाहिलं, इट रिझेम्बल्स मोर विथ द रेप्टाइल्स दॅन द बर्ड्स. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आपण त्याचं बॉडी स्ट्रक्चर पाहिलं, इट रिझेम्बल्स विथ द, हा जास्तीत जास्त कोणासारखा दिसतो, रेप्टाइल सारखा इन्स्टेड ऑफ द बर्ड्स, ओके. सो या ठिकाणी इथे जर आपण या ठिकाणी पाहिलं, ओके, तर या ठिकाणी हा त्या ठिकाणी मनका आपल्याला दिसतो त्याचा लांब. त्यानंतर या ठिकाणी हे दात रेप्टाइल सारखे, हे एस शेप नेक, ओके, हे क्लॉज वगैरे. तर या ठिकाणी हे जे सगळे ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी त्याचं स्केलेटल फ्रेमवर्क जर बघितलं, तर मोर रेप्टाइल सारखं दिसतं, ॲज वेल ॲज सम पार्ट्स ॲज लाईक द बर्ड्स. सो the Archaeopteryx, it provides the connecting link between the reptiles and the birds. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की हा जो Archaeopteryx आहे, तर या ठिकाणी हा कनेक्टिंग लिंक आहे कोणामध्ये, रेप्टाइल्स मध्ये आणि बर्ड्स मध्ये. सो इट इज सजेस्टिंग दॅट द बर्ड्स दे हॅव इव्हॉल्व फ्रॉम द ॲनिमल्स लाईक रेप्टाइल्स. त्याच्यामुळे असं या ठिकाणी काय म्हटलं जातं की हे जे बर्ड्स आहेत, तर या ठिकाणी हे कुणापासून इव्हॉल्व झालेले आहेत, तर त्या ठिकाणी दे आर इव्हॉल्व फ्रॉम द, they are evolved from the reptiles, okay. They are evolved from the reptiles. So the fossil record, it provides the most direct indication of the evolution. म्हणजे या ठिकाणी फॉसिल रेकॉर्ड पासून आपल्याला काय मिळतं, डायरेक्ट इव्हिडन्सेस मिळतात आपल्याला इव्होल्युशन कसं झालेलं आहे. आणि इट सजेस्ट दॅट दो द इयर्स अर्ली टाइप्स दे बिकम मोर अँड मोर कॉम्प्लेक्स, ओके. अर्ली टाइप्स बिकेम मोर अँड मोर कॉम्प्लेक्स. म्हणजे अर्ली टाइप्स जे होते ते प्रिमिटिव्ह होते, सिम्पल होते, पण जसं या ठिकाणी आपण इव्होल्युशन मध्ये आलो, तसे मोर कॉम्प्लेक्स फॉर्म जे आहेत ते तयार झालेले, ओके. सो दीज आर द डायरेक्ट एव्हिडन्सेस फ्रॉम द fossils, okay. So it is one of the example, that is Archaeopteryx, okay.
I hope you got the points. Thank you very much.